अहो काका तुम्ही कशाला गरम होताय? आमची प्रोसिजरच आहे. अरे कसली प्रोसिजर? काय अर्थ आहे काय प्रोसिजर मध्ये? हिंदे काय चाललंय? साहेब त्यांच्या मुलीची मिसिंग कंप्लेंट आहे, त्याचंच रुटीन इन्क्वायरी करत होतो. देशपांडे सर तुम्ही इथे? हिंदे या जरा इकडे. हो सर. हा सर. तुम्हाला माहितीये का कोण आहे ते? हो सर, ते त्यांच्या मुलीची मिसिंग कंप्लेंट लिहायला आलेत ना. शिंदे कळतंय मला. तुम्हाला माहितीये ते माझे सर आहेत, खूप सज्जन माणूस आहे तो. त्यांचा काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला असणार, नाहीतर ते असे पोलीस स्टेशनची पायरी चढणार नाहीत. तुम्ही जा, मी बघतो. त्यांच्यासाठी पाणी घेऊन या. येस सर. सर पाणी घे, शांत व्हा. तर मी तुमचा स्टुडंट आहे. तुमची मुलगी मिसिंग झाली आहे का? हो सर, हल्ली ना खूप जग वाईट आहे. आम्ही खूप जवळून बघतो. मान्य आहे की आमच्या हवालदाराची विचारण्याची पद्धत चुकीची आहे, पण तो खूप महत्वाची माहिती विचारत होता. सर या या सर. या सर. सर बसा बसा सर बसा. सर, मागाशीच आमच्या युनिटने बाजूच्या क्लबवर धाड टाकली. तेथून काही मुलींना पकडलं. सर, तुम्ही एकदा चेक करून घेता का? त्यात तुमची मुलगी आहे का? काय बोलताय? त्यांच्यात माझी मुलगी कशी असेल? सर, मी म्हणालो ना, आम्ही रोज क्राईमची दुनिया बघतो. इथे अशक्य गोष्टी अशा सहज होताना दिसतात. ज्यांच्यावर संशय सुद्धा येणार नाहीत असे लोक सराईत गुन्हेगार असतात. अहो, कितीतरी चांगल्या पांढरपेशा मुली पैशासाठी वाईट मार्गाला लागलेल्या असतात. म्हणून म्हणतो सर, एकदा बघून घ्या. कानप मॅडम, घेऊन या त्या मुलींना. अरे दिसत नाही का? सॉरी सर, माफ करा मॅडम. बायकोला सोडायला माहेरी जातोय, त्यामुळे ब्रेक नाही लागला. ही जाते ना, म्हणून माझं मन उदास झालं. तुला माहिती आहे ना, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. लवकर ये, काळजी घे. तू पण काळजी घे, वेळेवर जेवत जा. हो हो, येऊ मी? लवकर परत ये. हो. चला आपण निघूया ना, अजून एक रिकव्हरी बाकी आहे. मॅडम, एवढं प्रेम होतं दोघांमध्ये बघितलं ना, आणि किती बिनधास्त आपलं प्रेम व्यक्तही करत होते ते. आणि तेही लग्नाला इतकी वर्ष झालेली असून सुद्धा. हो ना यार. मॅडम, तुम्ही मला होकार दिला,
आपलं जुळलं, मान्य. पण अजूनही तुम्ही मनापासून ते जादुई 3 शब्द मला बोलला नाही. बोला ना मॅडम, आय लव्ह यू. मॅडम मॅडम, मी सिरियसली बोलतोय. तुम्ही निघाल्या पुढे. मॅडम तुम्ही बोला ना, आय लव्ह यू. तुमच्या तोंडून ऐकायला चांगलं वाटेल. काय चाललंय तुमचं इंद्राजी? आणि मध्येच काय आता म्हटलं ना मी, मग आता वेगळं काय सांगू? तुम्हाला तर सगळंच माहिती आहे. हो, काय माहितीये मॅडम? हेच की आपलं तेच हेच तेच नाही मॅडम. बोला, आय लव्ह यू. बोलल्यावर तुम्हाला पण चांगलं वाटेल मॅडम. हे बघा, बोलून दाखवायची वगैरे काही गरज नाहीये. आणि काही गोष्टी ना न बोलून सुद्धा समजून घ्यायच्या असतात. अगदी बरोबर आहे. अरे मराठी पिक्चरच्या गाण्यात मी नसतं काय, मग तसंच आहे. वहिनी तुमचं बरोबर आहे, मी तुमच्या बाजूने. विचारलंय का सर? तू कशाला बोलतोय मध्ये? तू जा, काहीतरी खाऊन ये जा. नाही नाही, मी इथून गेलो ना की तू वहिनींना अजून त्रास देशील, मला माहिती आहे. वहिनी तू मागे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. हाँ मॅडम, मॅडम बोला ना एकदा, आय लव्ह यू. हे बघा, तुम्हाला बोलायला जर लाज वाटत असेल ना तर घ्या, डोळे मिटतो. आता पण इंद्राजी का? चला चला. मी वाट पाहतोय मॅडम. बोला मॅडम. मॅडम तुम्ही कितीही पळालात तरी आय लव्ह यू तर तुम्हाला बोलावंच लागेल. कळतं ना बाबा, मी दूर गेले तुमच्यापासून ते. मग राहू द्या ना मला तिकडेच. आणि बाबा, आता मला प्रयत्नही करू नका परत आणायचा. आता खूप उशीर झाला. कार्तिक शिवाय इतर कुठल्याही मुलाशी लग्न लावणं हे इम्पॉसिबल आहे. हो, तुम्हाला हवं ते करावं. मी काही मान्य करणार नाही आणि स्वीकारणार पण नाही. काही लाज नाही वाटत तुला? ओ काका, टच का केला तिला? तुम्हाला लाज नाही वाटत? अहो कोण तुम्ही? आम्हाला डिस्टर्ब का केलं? आणि हिला टच कसा काय केला? माफ करा, मला वाटलं ही माझी मुलगी आहे म्हणून, बाकी काय नाही. माफ करा. खरं तर सार्वजनिक ठिकाणी असं खेटून बसण्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. माझ्या मुलीसारखी आहे. मुलगी तर नाहीये ना, मग का पकवताय आम्हाला? चल यार गौरव, जाम बोर केले हल्ली. ताई कुठे आहेस ग तू? जीव जायची वेळ आली माझी. का असा छळवाद मांडतेस ग? अरे कुठे असशील तिथून ये ग ताई. नाही रागावणार तुला, खरंच नाही रागावणार. कुठे गेली असेल ही? आतमध्ये आरसा आहे साहेब, तुम्ही चेक करू शकता. हो, मला काय लावतंय? मला नेसायची आहे का? सॉरी, माझ्याकडे घागरा आहे, एकदम लेटेस्ट.
घागरा हा दाखवा. हे बघा साहेब, एकदम मस्त आहे बघा, तुम्हाला आवडेल एकदम. हे बघा साधारण तिची हाईट पण माझी इतकीच आहे, मग हे करेक्ट आहे ना? हा होईल, कन्फर्म होईल. तिला फोटो पाठवतो, जर ओके आलं तर मग आपण तसं डन करूया. एक मिनिट. हा देऊ का? एक मिनिट, तिचा येईल रिप्लाय. काही नाही, आरामशीर. हा आला रिप्लाय, डन करून टाका. किती याचे? फक्त 23,000 रुपये. फक्त 23,000. करा डन. करतो, पॅक करतो. ही सानिका ना मला रस्त्यावरती आणणार आहे. हिला पटवून हिच्या बापाला धडा शिकवताना माझीच वाट लागली आहे. देशपांडे सर, सानिकाशी लग्न करून नाही तुम्हाला धडा शिकवला ना, तर नाव कार्तिक साळगावकर नाही सांगणार. अम्मा, हे पप्पा कुठे गेले आता? कुठे जाणार आहेत? पाठीमागच्या गल्लीमध्ये क्लब शोधून काढलाय त्यांनी. बसले असतील डाव मांडून. आता तिथे तरी जिंकून आले तर नशीब आपलं. आणि हा केक कापायच्या आधी यायला पाहिजेत ना. मा, तसं ही शाला काय ना, मास्तर आल्याशिवाय केक कापणार नाही. बघ तू. अरे ते मास्तर येईपर्यंत हा केक खराब होऊन जाईल ना, त्याचं काय? तसाही कोणता मोठा ग्रेट केक आहे? देशपांडे किती कंजूस आहेत या. असं कुकर मध्ये बनवून कोण केक कापतं का? आणि हा केक कापायला शलाकाला बाबा कशाला हवेत? तू आहे, मी आहे, तुझे पप्पा आहेत. असं तुला वाटतं ना? ती कुठे भाव देते? दीदी, खानविंदे मंडळी खोळंबली आहेत. चिडली असतील का? हो ना, बघ ना कशा गुलुगुलू गप्पा मारतायत मारले की. चिडू देत ग आई, पण बाबा आल्याशिवाय मी नाही केक कापणार. अगं पण बाबांचा काही संपर्क नाही, त्यांचा फोनही आलेला नाहीये. नाही, तुला सांगते, नक्की आपल्याबद्दल ना चाड्या करत असणार ती. दिसत तर तसंच आहे. सानूचा सुद्धा फोन नाही लागत आहे. मी किती वेळा ट्राय केलं. आई, सगळं ठीक असेल ना? दीपू सुद्धा जाताना सांगून गेली की माझ्यासाठी केक कापायला थांबू नका म्हणून. आई, कुणीच नसेल तर कसं करायचं? हो दीदी, पण तू वाढदिवसाच्या दिवशी स्वतःच्या जीवाला असं ताण करून घेऊ नकोस ना ग. आनंदी राहा. नको नको बाळा. अगो, मी आलेच. काय ग दीपू, आम्ही कधीच केक कापायला थांबलोय. अगं ऍक्च्युली एक रिकव्हरी बाकी आहे अजून. मी ती झाली की लगेच येते घरी. बरं, पण लवकर ये. हा, बाय. ऐक ना. आता काय? मी ना ऍक्च्युली तुला काहीतरी विचारायला फोन केलाय. काय? आज इंद्राजींना जरा वेगळंच खूळ डोक्यात घेऊन बसले. पण मला कळत नाही ऍक्च्युली. काय ग, कसलं खूळ? अगं त्यांना ना माझ्या तोंडून ना ते प्रेमाचे 3 गोड शब्द ऐकायचे. कोणते शब्द? अगं कोणते? ते अगं दीपू, कोणते? हा, ते फिल्म मध्ये हिरो हिरोईन म्हणतात ना एकमेकांना ते. अगं मग असं काय करतेस? बोलून टाक. बोल ना. काय मला ओढ वाटत, म्हणजे मला लाज वाटते ग. इश दीपू, त्यात लाजायचंय काय? आणि पुरुषांना ना हे 3 गोड शब्द ऐकायचे असतात.
तू असं कर, आत्ता फोनवर एकदा बोलून बघतेस का? म्हणजे तुझी ना भीड चेपेल. मी नाही हे करू शकत ग, मला नाही जमणार. अगं असं काय दीपू, इथे माझ्या समोर बोलू शकत नाहीस तर इंद्राजींसमोर कसं बोलशील? मग तेच तर ना, पण ते ऐकायलाच तयार नाहीये. काय करू? माझं ऐक, डोळे मीट, धीर गोळा कर आणि बोलून टाक. ओके, मला सांग, तू सुद्धा म्हणालीस का जिजूंना हे शब्द? आता ते मी तुला कशाला सांगू दीपू, लाज वाटेल पहिल्यांदा बोलताना, पण आपल्या माणसाला प्रेम बोलून दाखवलं ना की नातं आणखीन फुलतं. माझं ऐक, बोलून टाक. शलाका, बरं ऐक ना, हे बोलवतात आणि सगळे ना केक कापायला थांबलेत. मी जाते, पण तू ये हा लवकर. हो, आणि बोलून टाक. बाय. थँक्यू. बाय. ए शलाका, बोल इंद्रा, वेळ नको घालवू. हो सर, तू थांब जरा. हा, मॅडम, आय लव्ह यू. माझं प्रेम आहे तुमच्या. आता तुम्ही तुमचा रिप्लाय द्या. द्या रिप्लाय. इंद्राजी, ते कसं आहे ना, म्हणजे लहानपणापासूनच ना माझे कधीच फार मित्र नव्हते. पुरुष मित्र तर नाहीच, आणि बाबा खूप स्ट्रिक्ट आहेत ना, म्हणून त्यामुळे प्रेम वाटणं ही भावना मी पहिल्यांदाच अनुभवते. त्यात हे सोपस्कार. मॅडम, म्हणजे प्रेम हे सोपस्कार आहे तुमच्यासाठी? मॅडम, आयुष्यात पहिल्यांदा प्रेमात पडलोय मी. आणि इतका प्रेमात पडलोय की पुरता अडकलोय. मॅडम, तुमचं प्रेम आहे माझ्यावर हे माहिती आहे मला, पण मॅडम पुन्हा एकदा ते जादुई 3 शब्द माझ्यासाठी बोला ना प्लीज. मॅडम, फोन करू का? हा, वेलणकर ना? हा नमस्कार, मी देशपांडे सर बोलतो. माझी मुलगी सानिका आली का तिथे? नाही का? हा ठीक. हा अशोकराव नमस्कार. देशपांडे सर, माझी मुलगी सानिका आहे का तिथे? नाही का? नाही, ठीक ठीक आहे. अगं मनोहर काका, अगं सानिका आली का तिकडे? नाही का? हो हो, नाही नाही काही. हो, ठेवतो. हा, सानिका कुठल्या मोठ्या कोड्यात टाकून गेलीस ग?